अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्र बोध यातील 9व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे। गुरुवारच्या पवित्र दिवशी शिष्यगणांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक गुरुपत स्थानची परिक्रमा होत असते। त्या निमित्ताने सद्गुरूंच्या गुरुतत्व रहस्याचे उद्घाटन होते। विविध लीला प्रसंगातून गुरुतत्वाचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी गुरुचरित्रामध्ये गुरुमहिमा वर्णिला आहे। असो, मागील प्रकरणात आपण त्रिविक्रम भारतींची कथा पाहिली। गुरुकृपेने त्यांचे अंतःकरण पवित्र झाले व ते सत्शिष्य या संगेस पात्र झाले। त्रिविक्रमाच्या स्तुतिपर वचनांनी श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज अत्यंत प्रसन्न झाले। तुला पुनर्जन्म नाही, तुला ईश्वराशी ऐक्य प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले। त्यांच्या आदेशाप्रमाणे त्रिविक्रम भारती कुमसी गावातच राहून उपासना करू लागले। त्या काळात बिदर नावाच्या नगरीचा म्हणजेच विदुर नगरी एक क्रूर यवन राजा राज्य करीत होता। त्याला ब्राह्मणांविषयी खूप द्वेष होता। ब्राह्मणांचा अपमान करण्याची संधी तो सोडत नसे, म्हणून ब्रह्मवृंदांचे संघटन नष्ट करून वैदिक संस्कृतीचा ऱ्हास करण्याची कपटी योजना त्याने आखली। त्यानुसार जो ब्राह्मण इतरांशी वादविवाद करून त्यांना हरवेल त्याचा मोठा सत्कार होईल व त्याला धन दौलत मिळेल असे घोषित करून ब्राह्मणांना यवन राजाच्या दरबारात निमंत्रित करण्यात आले। ब्राह्मणाचे आचरण जर तामसी असेल, त्याला धनाची लालसा असेल, तो कर्मभ्रष्ट असेल तर वेद संस्कृतीचा ऱ्हास होऊ शकतो हे तथ्य लक्षात घेऊन त्या यवन राजाने कपटी योजना आखलेली होती। जे ब्राह्मण विवेकी होते त्यांनी राजाचे निमंत्रण स्वीकारले नाही, परंतु लोभी ब्राह्मण मात्र राजा दरबारी येऊन वादविवादास तयार झाले। वादामध्ये जो जिंकेल त्याला भरपूर धन मिळणार होते, सुवर्ण मुद्रा व अलंकार मिळणार होते। आपल्या या कृतीमुळे वेदधर्माची विटंबना होईल याचा विचारही लोभी ब्राह्मणांच्या मनात शिवला नाही। त्याचवेळी वादविवादासाठी 2 मोठे वेदता ब्राह्मण राजदरबारी पोहोचले व त्यांना 4 वेदांचे ज्ञान असून ते वेदसंपन्न आहेत असे त्यांनी राजास सांगितले। आम्ही इतर ब्राह्मणांना वादविवादामध्ये पराजित करून जयपत्र प्राप्त करून घेऊ शकतो असेही त्यांनी राजास सांगितले। हे ऐकून यवन राजा आनंदित झाला, कारण वेद संस्कृतीची विटंबना व्हावी हा त्याचा अंतस्थ हेतू यामुळे पूर्ण होणार होता। या 2 ब्राह्मणांना राजाने संपूर्ण राज्यामध्ये जाऊन वादविवाद करावा असे सांगून प्रवासाची उत्तम सोय केली। भरपूर धन, भरजरी वस्त्रे, सुवर्ण अलंकार, सुवर्ण मुद्रा व त्यासोबत पालखीची सोय केली। अशा प्रकारे हे 2 ब्राह्मण मिरवत वाजत गाजत अनेक ठिकाणी जाऊ लागले व ब्राह्मणांना वादविवादास आव्हान देऊ लागले। आपल्या दिव्य वेद संस्कृतीची विटंबना होऊ नये असे ज्यांना वाटले त्या ब्राह्मणांनी वादविवादास नकार दिला, पण इतर ब्राह्मणांशी हे दोघे जण वादविवाद करून त्यांचा पराजय करीत व तेथील श्रेष्ठ ब्राह्मणांकडून जयपत्र मिळवीत। असा या 2 ब्राह्मणांचा प्रवास चालू होता तेव्हा त्यांनी त्रिविक्रम भारतींची कीर्ती ऐकली व ते 2 ब्राह्मण कुमसी ग्रामी पोहोचले। त्रिविक्रम भारती यतीश्वरांना त्यांनी वादविवादासाठी पाचारण केले व तसा आग्रह धरला। असे करणे अयोग्य आहे हे सांगून त्रिविक्रम भारतींनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न विफल झाला। ते दोघे जण त्रिविक्रम भारतींकडे जयपत्र मागू लागले। आता मात्र या 2 अहंकारी व पथभ्रष्ट ब्राह्मणांना सद्गुरूंकरवी शासन करावे, धडा शिकवावा असा विचार त्यांच्या मनात आला। त्यानुसार या 2 ब्राह्मणांना त्यांनी गाणगापुरास नेले। या प्रवासात 2 अहंकारी ब्राह्मण पालखीतून मिरवीत चालले होते, तर यतीश्वर त्रिविक्रम भारती मात्र पायीच निघाले होते। अशा प्रकारे गाणगापुरास पोहोचताच त्रिविक्रम भारतींनी श्री गुरुचरणी साष्टांग नमन करून या 2 ब्राह्मणांना येथे घेऊन येण्याचा हेतू कथन केला। 2 ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाले की ते वेदसंपन्न नसून वादविवादासाठी येथे आले आहेत। वादविवादाच्या विचारापासून त्यांना परावृत्त करण्याच्या हेतूने श्री गुरु त्यांना वेदांचा महिमा कथन करू लागले। असे हे वेदज्ञान संपूर्ण ग्रहण करणे केवळ अशक्य आहे। साक्षात ब्रह्मदेवांनाही समग्रपणे ज्याचे ज्ञान होऊ शकले नाही ते सामान्य मनुष्याला कसे जमणार असे सांगत श्री गुरु त्या 2 ब्राह्मणांना वादविवादाच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी भारद्वाज महामुनींची कथा सांगू लागले। एकदा भारद्वाज महामुनी ब्रह्मदेवांकडे वेद प्राप्त करण्यासाठी गेले असता ब्रह्मदेवांनी निर्देश करीत पर्वतप्राय वेदराशी भारद्वाजांना दाखवली। त्यामध्ये कोटी कोटी सूर्याचे तेज एकवटलेले होते। अशा वेदराशींचे उल्लंघन करणे केवळ अशक्यच होते। तेव्हा ब्रह्मदेवांनी फक्त 1 मूठ भरून ज्ञान पर्वतप्राय वेदराशींमधून काढून त्यांना दिले।
या दिव्य प्रसंगाचे वर्णन करून त्या दोन ब्राह्मणांना श्रीगुरूंनी हेच सुचवले की वेगज्ञानाचे संपूर्ण आकलन होणे महत् कठीण आहे. कुणीही याचा अहंकार बाळगू नये व त्यावर वादविवाद करू नये. परंतु श्रीगुरूंचे हे उद्बोधन ऐकूनही त्या अहंकारी ब्राह्मणांनी आपला हट्ट चालूच ठेवला. हे पाहून या दोन ब्राह्मणांना शासन व्हायलाच पाहिजे असे श्रीगुरूंना वाटले. दोन ब्राह्मणांना त्यांच्या हिताचा उपदेश केल्यावरही ते ऐकेनात. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुमची इच्छा पूर्ण होवो. त्यावेळी त्या रस्त्याच्या कडेने एक मातंग मनुष्य चालला होता. त्याला श्रीगुरूंनी आपल्या शिष्याकरवी बोलावून घेतले व शिष्याला एका काठीने समोरच्या भूमीवर 7 रेषा काढण्यास सांगितले. या 7 रेषा एक एक करून ओलांडत जावे असे त्या मातंग मनुष्यास सांगण्यात आले. तो मनुष्य रेषा ओलांडू लागताच त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. शेवटी 7वी रेष ओलांडताच मी वेदवेत्ता ब्राह्मण असून माझे नाव अध्यापक आहे असे म्हणू लागला. आता श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्यांच्या सर्वांगावर शिंपडले. त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणातील ज्ञानज्योत प्रदीप्त झाली व त्या मातंगाला सर्व ज्ञान झाले. आता तो खणखणीत स्वरांमध्ये वेदपठण करू लागला. हा सर्व प्रसंग ते दोन ब्राह्मण पाहत होते. मातंग वेदपठण करू लागला आहे हे बघताच ते दोघे भयचकित झाले. त्यांनी श्रीगुरूंचे सामर्थ्य ओळखले. तत्काळ ते श्रीगुरूंना शरण आले. आम्ही पापी आहोत, तुम्हाला ओळखू शकलो नाही, परंतु आता आमचा उद्धार करावा असे म्हणत ते दोघे ब्राह्मण गयावया करू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही जे पापाचरण केले आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. मृत्यूनंतर 12 वर्षेपर्यंत तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. त्यानंतर एका ब्राह्मणाच्या तोंडून वेदोक्त नारायण सूक्त ऐकताच तुमचा उद्धार होईल. नंतर श्रीगुरूंच्या निर्देशानुसार दोघेही अहंकारी ब्राह्मण संगमावर स्नान करण्यासाठी गेले. तेथे तीव्र हृदय शूळाने त्या दोघांचा मृत्यू झाला व त्यांना ब्रह्मराक्षसाच्या योनीमध्ये जावे लागले. संगमावरील अश्वत्थ वृक्षावर ते दोघे ब्रह्मराक्षस 12 वर्षेपर्यंत राहिले. श्रीगुरूंनी कथन केल्याप्रमाणे पुढे एक ब्राह्मण अथर्ववेदाचे पठण करीत तिथे आला. अश्वत्थ वृक्षापाशी आल्यावर त्याला काही विस्मरण झाले. तो वृक्षासमीप थांबून मंत्र आठवू लागला. तोच ते दोघे ब्रह्मराक्षस पुढे आले व तो ब्राह्मण जे मंत्र विसरला होता त्या ऋचांचे उच्चारण करू लागले. ऋचांचे पठण पूर्ण करताच त्या ब्रह्मराक्षसांना मुक्ती मिळाली व त्यांना स्वर्गाचा पथ प्राप्त झाला. पापी मनुष्य पश्चातापाने दग्ध झाला तर श्रीगुरू त्याला शासन करतात, परंतु त्यासोबत पापविमोचनाचा मार्ग दाखवून अंती त्याचा उद्धारही करतात. हेच या प्रसंगावरून लक्षात येते. इकडे 7 रेषा ओलांडून पूर्वजन्माच्या स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. ब्राह्मण जन्मात गेला होता. तो श्रीगुरूंना शरण गेला. मी कोणत्या दुष्कर्मामुळे हीन जातीत जन्मलो असे त्याने श्रीगुरूंना विचारले व आता माझा उद्धार करावा अशी प्रार्थना केली. मनुष्य आपल्या वाईट कर्मामुळेच नीच जातीत व नीच योनीत कसा जन्मास येतो याचे श्रीगुरूंनी वर्णन केले. वर्णसंकरामुळे हीन जाती कशा तयार झाल्या हे सांगितले. पंचमहापातके व इतर लहान मोठ्या पापांचे वर्णन केले. त्यामुळे कोणकोणती दुःखे मनुष्यच भोगावी लागतात याचे विस्तारपूर्वक वर्णन केले. त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना प्रार्थना करून पापांची प्रायश्चित्ते कोणती असतात याविषयी प्रश्न केला. कृच्छव्रते, दाने, तीर्थयात्रा, उपवास, जप, वेदमंत्र पठण, पंचगव्याधी प्राशन अशी प्रायश्चित्ते श्रीगुरूंना सांगितली. हे सर्व ऐकल्यावर तो मातंग म्हणाला, मी आता ब्राह्मण झालो आहे, मला तसेच राहू द्या. तेव्हा श्रीगुरू म्हणाले की तुझा देह चांडाळ कुळातील असल्याने या देहाने तुला ब्राह्मण होता येणार नाही. हा देह तुला टाकावा लागेल. श्रीगुरूंनी त्याला विश्वामित्र व वशिष्ठ ऋषींची गोष्ट सांगितली व विश्वामित्राने त्यांचा क्षत्रिय देह विसर्जन केल्यावर ब्रह्मऋषीपद त्यांना मिळवता आले याचे स्मरण करून दिले. एवढी घटना होईपर्यंत त्या मातंगाची मुले व पत्नी तिथे पोहोचले, परंतु मातंग त्यांना ओळखेना व घरी जाण्यासही तयार होईना. तेव्हा मातंगाच्या अंगाला जे भस्म लावले आहे त्याचाच हा परिणाम आहे हे श्रीगुरूंनी ओळखले व एका ब्राह्मणाला त्याच्या अंगावरचे संपूर्ण भस्म निघून जाईपर्यंत त्याला स्नान घालायला सांगितले. याप्रमाणे केल्याबरोबर त्या मातंगाची स्थिती पूर्ववत झाली व तो आपल्या बायका मुलांसोबत घरी निघून गेला. त्रिविक्रम भारती व अन्य शिष्यगण हा सर्व प्रसंग विस्मयाने पाहत होते. श्रीगुरूंचा महिमा सर्वांनी जाणला. त्या मातंगाला स्नान घातल्यावर त्याच्या अंगावर लावलेले भस्म निघून गेले व त्याला या जन्माचे भान आले. या घटनेचे रहस्य जाणून घेण्याची जिज्ञासा सर्वांना होती. त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना प्रार्थना केली व हा भस्म महिमा कसा असतो त्याविषयी ज्ञान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीगुरूंनी सर्वांना भस्म महिमा कथन केला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.